नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण आजचे जे काय महत्त्वाचे तयार होणारे जे प्रश्न त्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत आणि ते प्रश्न आपल्या परीक्षेसाठी कितपत गरजेचे आहेत या संदर्भामध्ये आपल्याला आज चर्चा करायची। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती दररोज चालू घडामोडीचे सेशन बघायला मिळतात आणि तुम्हाला परीक्षेसाठी चालू घडामोडीचा जो काय पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि जर तुम्हाला तो पूर्ण करायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व लेक्चर व्यवस्थित बघा, ते प्रश्न लिहून घ्या, तुमच्यासाठी ते गरजेचे असतील। मित्रांनो चला, आपण आज पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न बघूयात। काय म्हणत आहे बघा, भारताने फ्रान्स सोबत कोणत्या शस्त्र प्रणालीच्या उत्पन्नासंबंधी करार केलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। तर भारताने फ्रान्स सोबत कोणत्या शस्त्राच्या उत्पादनासाठी करार केला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर हॅमर नावाचं ते शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या उत्पादनासाठी आपण फ्रान्स सोबत काय केलेला आहे, करार केलेला आहे आणि हे संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, म्हणून हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवावा लागेल। हे एकदा क्लिअर करून घ्या तुम्ही, ठीक आहे। चला आता आपण परत पुढे जाऊयात। पण परीक्षेमध्ये काय असतं माहिती आहे का, अशा प्रकारचे झालेले जे काय करार असतात हे करार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ते खूप महत्त्वाचे करार असतात। आणि बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, ज्या महासत्ता आहेत आणि त्या महासत्तांसोबत जर करार झालेले असतील तर हे करार आपल्याला परीक्षेमध्ये आवर्जून विचारले जाणार आहेत। आता त्यासाठी आपण दुसरा प्रश्न काय पाहायचा आहे बघा, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स 2025ला जाहीर करण्यात आलेला होता आणि कमिटमेंट डेव्हलपमेंटच्या संदर्भामधला हा इंडेक्स होता आणि हा जो इंडेक्स आहे मित्रांनो, या इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतोय ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर 36वा क्रमांक लागतोय, म्हणून हे एक विशेष असलेलं या ठिकाणी बघायला मिळेल तुम्हाला, म्हणून हा देखील प्रश्न तुम्हाला चांगला करायचा आहे। आता त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात। बघा, आशिया पॉवर इंडेक्स आहे आणि जो 2025ला म्हणजे प्रसारित झालेला होता आणि ज्या वेळेस हा पब्लिश झाला त्यावेळेस भारताचं किंवा मग जगामध्ये पहिले स्थान असलेला देश कोणता आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, अमेरिका। अमेरिका या देशाचं पहिलं स्थान होतं, हे यामध्ये विशेष असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। आता त्यानंतर बघा 2025 मध्ये SRFI इंडियन ओपन स्पर्धेमध्ये पुरुषी गटामध्ये कुणी विजेतेपद पटकावलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ते एकदा मला कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो। त्यानंतर पुढे जाऊयात आपण। नुकत्याच जगातील सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार जो काय देश आहे तो कोणता देश आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। मानवतावादी म्हटलंय आणि त्याचबरोबर देणगीदार देश असं देखील म्हटलेलं आहे। अशा स्वरूपाचा कोणता देश आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर संयुक्त अरब अमिराती अशा पद्धतीचं त्याचं उत्तर आहे, म्हणजे UAE हा देश आहे, म्हणून हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुरुक्षेत्रातील पंचजन्य स्मारक कोणत्या देवतेच्या भव्य शिखांच्या स्मरणार्थ उभारले आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर भगवान श्रीकृष्ण हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। आणि याचं जे काय उद्घाटन आहे ते उद्घाटन कुणी केलं होतं, तर माननीय श्री पंतप्रधान जे आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या। आता बघा, यानंतर परत रायथन्ना मिकोसन हा जो उपक्रम आहे किंवा ही जी योजना आहे, ही योजना कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी सुरू केलेली, म्हणून हा पण एक प्रश्न महत्त्वाचा बनतो की ही जी योजना आहे ही कुणासाठी सुरू केली होती, तर शेतकऱ्यासाठी सुरू केली होती आणि कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली होती, म्हणून तेही लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक आहे आणि हा जो हवामान बदल कामगिरी निर्देशांक आहे जो 2026च्या संदर्भामध्ये हा डेटा आलेला आहे। तर यामध्ये
भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा 23वा क्रमांक आहे मित्रांनो. हा प्रश्न देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, 23वा क्रमांक आहे म्हणून हे लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा 2025 मध्ये महात्मा फुले समता पुरस्कार हा जो आहे हा जाहीर झाला होता आणि हा जो पुरस्कार आहे हा कुणाला मिळाला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? डॉक्टर सुखदेव थोरात यांना देण्यात आलेला होता, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय. समतेच्या संदर्भामध्ये काम करणारी जी व्यक्ती असते सामाजिक दृष्ट्या अशा व्यक्तींना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो दरवर्षी. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघा, WPL ज्याला आपण वर्ल्ड प्रीमियर लीग असं म्हणूयात आणि 2026चा लिलावात या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू म्हणून कोण ठरले आहे किंवा कुणाला तशा प्रकारचं म्हणजे मानांकन मिळालं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय? तर दीप्ती शर्मा असं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. हे प्रश्न लिहून घ्या, या प्रश्नाचा वारंवार सराव करा, याच्या मायक्रो नोट्स राहू द्या. एकदम म्हणजे पूर्णपणे लिहून काढायचे प्रश्न गरज नाही आहे. कीवर्ड जरी तुमच्याकडे असले तरी पण तुमच्याकडे ते कंटेंट अवेलेबल होईल आणि जेणेकरून परीक्षेच्या अगोदर आपल्याला रिवाईज करायला सोपं जाईल मित्रांनो. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.